हे रोज रोज स्वयंपाक करायची काय कटकट असते बाबा मला. म्हणजे की स्वयंपाक करण्याची नाही बरं का, पण ते भाजी काय करायचं ना हे मला खूप डोक्याला टेन्शन असतं. मिस्टरांना डबा द्यायचा होता आणि उशीर खूप झाला होता, त्यामुळे ना मी इथं भेंडी केली आपली साध्या पद्धतीमध्ये. तर भेंडी आपल्याला भाजून घ्यायची थोडं तेल टाकून, आणि त्याच्यानंतर मग लसूण आणि मिरच्या टाकून त्या परतून घ्यायच्या, आणि त्यात भाजलेली भेंडी पण टाकून मीठ टाकून त्याला पण परतून घ्यायचं. असंच मी साध्या आणि सोप्या पद्धतीने भेंडीची भाजी केली होती आज, कारण उशीर खूप झाला होता, मला जास्त काय करता नाही आलं. आणि मला ही पण भेंडी खूप आवडते अशा पद्धतीत केलेलं. मला असं वाटतं तेल थोडं जास्तच झालं आहे, आणि कारण की पिल्लू झोपली होती ना, तर मी तर घाई गडबडीत पटपट उरकायचा प्रयत्न करत होते, कारण ती जर उठली ना तर मग मला स्वयंपाक करून नाही देत, मला म्हणते घेऊन बस, आणि मग मिस्टरांना डब्बा राहून जातो नाही का. इकडे बघा ती चुळबुळ चालू होती, उठली वाटते. हां उठलीच. आणि आता मला काय करू, मी आता हिला घेऊ का स्वयंपाक करू, तरी पण झोपते का काय. पटकन इथं आहे ना मिस्टरांपुरत्या चपात्या लाटून घेतल्या, आणि इकडं बघते ती उठली का काय करते, आणि ते सुद्धा झोपलेत तिच्या शेजारी. पण बरं झालं ते पण उठलेत, आता तिला घेतात. तिच्या पप्पांनी तिला घेतलं, त्यांना माहिती आहे की बाबा ही स्वयंपाक करते म्हणून. गडबडीत बघा ना माझ्या चपात्या पण किती जाड झाल्या आहेत. पण जाऊ द्या, आता उशीर झाला आहे, डबा न देण्यापेक्षा नाही का. इथं काल पिल्लूचा फोटो नाही का मी कालच्या ब्लॉगमध्ये सांगितलं, तो फोटो पप्पांना उठल्या उठल्या दाखवते बघा.